मंडळी, आज गण्याच्या घरचं वातावरण जरा तणावाचं आहे, कारण समोर राहणारे चौगुले काकांनी नवीन कोरी करकरीत गाडी घेतली आहे आणि गाडी घेतल्यापासून पूजा झाली, हार घातला, फेसबुकवर न्यू मेंबर ॲडेड इन माय फॅमिली असा स्टेटसही टाकून झाला आहे. पण समोरच्या गण्याच्या घरात अजून एकही पेढा आलेला नाही. कारण एक तर गण्याच्या घरात आधीच थोडी वादावादी आणि दुसरं म्हणजे चौगुले काकांचं आणि गण्याच्या वडिलांचं जुने खुन्नस आहे. आता खरी गोष्ट अशी आहे की गावातलं आणि समाजातलं सगळं वजन सध्या चौगुले काकाकडे झुकलेलं आहे आणि त्यामुळे गण्याच्या घरात एकच चर्चा सुरू आहे की आपण चौगुले काकांपेक्षा कोणती महागडी गाडी घ्यायची. पण मंडळी, खुन्नसवर गाडी घेणं हा काही सोपा विषय नाही आहे. गावात माणूस खुन्नसमध्ये गाडी घेतो, पण नंतर तीच गाडी त्याला महागात पडते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लोक खुन्नसमध्ये कार घेताना कसे फसतात, कार घेण्या अगोदर कोणत्या चुका करतात आणि अशा स्पर्धेमुळे संपूर्ण कुटुंब आर्थिक आणि मानसिक अडचणीत कसं सापडतं. मंडळी, हल्लीच्या धावत्या युगात कार घेणं हा माणसाच्या स्टेटसचा भाग बनला आहे. माणसाचा स्वभाव कमी आणि त्याच्याकडं असलेल्या पैशावरून त्याचं व्यक्तिमत्व ठरलं जाते. माणसाची किंमत पैशात मोजली जाते आणि स्वतःची पर्सनॅलिटी जपण्यासाठी माणूस पैशाच्या मागं धावतो. या धावपळीच्या काळात तुलना वाढते, द्वेष निर्माण होतात आणि त्यातून वाढतो खुन्नसपणा. अशाच मानसिक अवस्थेत माणूस चुकीचे निर्णय घेतो. सगळ्यात आधी माणूस हे विसरतो की खरंच गाडी आपल्याला गरजेची आहे का? आपल्या घरात किती माणसं आहेत, त्यांना गाडीची खरंच गरज आहे का फक्त लोकांना दाखवायचे? आपल्याला पगार तेवढा आहे का? हा प्रश्न माणूस स्वतःला विचारत नाही आणि मग खुन्नसवर मनातली गाडी घेतो आणि इथूनच सुरू होते आर्थिक संकट आणि मानसिक तणाव. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे EMI. महागडी गाडी घेण्याच्या नादात माणूस आपल्या बजेटपेक्षा जास्त किमतीची गाडी घेतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जे शोरूमच्या बाहेर लावलेलं असतं, 50,000 डाऊन पेमेंट भरा आणि गाडी घरी घेऊन जा, अशा जाहिरातींना भुलतो. डाऊन पेमेंट कमी आणि कर्ज जास्त, हप्ता जास्त, त्यावर व्याज वेगळंच. EMI कमी यावं म्हणून कर्जाचा कालावधी वाढवला जातो, पण शेवटी माणूस मूळ किमतीच्या 1.5 रक्कम बँकेला देतो हे तो विसरतो आणि त्यातून मानसिक दबाव वाढतो. एकीकडे कर्ज संपत नाही आणि दुसरीकडे गाडीची किंमत दिवसेंदिवस कमी होत जाते. कारण कार ही गुंतवणूक नाही, ती दिवसेंदिवस स्वस्त होते. 4 वर्षापूर्वी घेतलेली गाडी आज निम्म्या किमतीच होते. त्यात पेट्रोल, डिझेल, सर्व्हिसिंग, इन्शुरन्स, मेंटेनन्स असे सततचे खर्च असतात. याचाही विचार गाडी घेण्या अगोदर करणं फार गरजेचं आहे. मग प्रश्न येतो की कार घेण्यासाठी नेमकं कोणतं प्लॅनिंग असायला हवं? यासाठी एक सोपा नियम आहे मित्रांनो, तो म्हणजे 20-4-10 नियम. आता तो 20-4-10 नियम म्हणजे काय? कारच्या ऑन रोड किमतीपैकी किमान 20% रक्कम स्वतःकडून डाऊन पेमेंट म्हणून भरा. कारण कार लोन जास्तीत जास्त 4 वर्ष ठेवायला पाहिजे आणि तुमचा मासिक हप्ता तुमच्या पगाराच्या 10%पेक्षा जास्त नसावा. यानंतर स्वतःला प्रश्न विचारा की गाडी खरंच परवडणारी आहे का आणि गरजेची आहे का? किंवा घरात कोणी आजी आजोबा, गर्भवती महिला आहे का आणि अचानक हॉस्पिटलला जाण्याची गरज लागू शकते का? अशा वेळी कार घेणं गरजेचं आहे. जर गाडीची तुम्हाला खरंच गरज आहे किंवा तुम्हाला परवडणारी आहे किंवा तुमच्या प्रोफेशनल इमेजला साजेशी असेल तर ती घ्यायला काहीच हरकत नाही. पण लोकांना दाखवण्यासाठी घेतलेली गाडी तुम्हाला गुलाम बनवते. स्वतःसाठी योग्य नियोजन करून घेतलेली कार तुमचं स्वप्न पूर्ण करते. तुमच्या आयुष्यात असं खुन्नसवर गाडी कोणी घेतली आहे का? असं काही प्रकरण घडलं आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.